शिवानीच किचनमध्ये आज आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मसाला वांगं. रेसिपी अगदीच सोपी आहे. तुम्ही आवर्जून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला वांगं. त्यासाठी आपण इथे मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तसेच भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर, 2 कुड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, सोलून घेतल्यात या इथे मी. तसेच एक टोमॅटो घेतला आहे. इथे अर्धी वाटीला थोडीसं कमी खोबरं आहे. खोबरं आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 4 वांगी घेतलेली आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वांगी कमी जास्त करू शकता. हे वांगं आपण मसाला वांगं बनवल्यावर हे कमीत कमी 4 लोक खाऊ शकतात आणि हे अतिशय चवदार बनतं. तर आता आपण सर्वप्रथम हे सगळे जिन्नस भाजून घेऊया. मसाला भाजण्यासाठी आपण आता तवा गरम करायला ठेवलेला आहे. बघूया आपण तवा गरम झालेला आहे का. तवा गरम झाल्यावर आपण आता ह्याच्यावरती खोबरं टाकूया भाजायला. सगळ्यात आधी खोबरं भाजायचं, म्हणजे खोबरं भाजल्याने काय होतं, परत कांदा भाजल्यावरती आपला कसा तवा चिकट होतं, त्यामुळे खोबरं हे पहिलं भाजायचं. छान असं सोनेरी रंगावर खोबरं भाजायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चुलीवरती वगैरे हे खोबरं भाजू शकता, म्हणजे जाळात वगैरे टाकतात गावाकडची लोक, तर ते अतिशय उत्कृष्ट लागतं चवीला. पण आता आपल्या इकडे शहरात राहणाऱ्या लोकांना कुठे चूल कुठे काय, तर आपण आता हे असं तव्यावरतीच भाजूया. गॅसवरती पण आपण भाजू शकतो जर आपल्याकडे जाळी असेल तर, पण आता माझ्याकडे इथे जाळी नाही आहे, त्यामुळे मी असं तव्यावरती भाजते. आणि तुम्ही हे मसाला वांगं बनवून मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. आपला चॅनल हा नवीन आहे, कृपया करून सपोर्ट करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची लिंक लगेच मिळेल व त्यावर माझा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आता बघा इथं आपलं खोबरं असं छान भाजत आहे. तर आपलं छान असं भाजून झालेलं आहे. आपण आता कांदा भाजूया. कांदा छान असा सोनेरी रंगावर भाजायचा आहे. जर तुमचा कांदा असा छान असा भाजला जाण्यासाठी याच्यामध्ये आपण थोडंसं तेलही टाकू शकतो. बघू शकता कांदा आपला छान असा भाजला गेलेला आहे. तर आता मी हे काढून घेते आणि आता आपण मसाला बनवूया. आपण इथे मसाला छान असा वाटून घेतलेला आहे. तर आता आपण बघूया मसाला वांगं बनवण्यासाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहे. त्यासाठी आपण इथे घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, आवडीप्रमाणे मीठ आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाणे छान असे भाजून याचं कूट बनवलेलं आहे. आणि आता आपण बघूया की ह्याच्यामध्ये सगळ्यात स्पेशल असा कोणता मसाला जाणार आहे की जेणेकरून आपल्या वांग्याला त्याची अतिशय चव येणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा आपला आहे तो छान असा सुंदर मसाला. बघू शकता तुम्ही, ह्या मसाल्याने अतिशय अप्रतिम अशी चव येते वांग्याला आणि तुम्हालाही हे वांगं बनवताना अतिशय आवडेल व ते खाताना तुमच्या सगळ्या चपात्या संपून जातील असं हे वांगं बनणार आहे. तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया. आता आपण इथे ही वांगी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. वांगी अशी चिरून घ्यायची आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत. तर आता सर्वप्रथम आपण इथे काय करूया, ह्या मसाल्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार, म्हणजे जसं कसं तिखट हवं आहे कसं कमी हवं आहे त्यानुसार मी इथे 2 चमचे आपला घरगुती कांदा लसूण मसाला घेणार आहे. आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथे मीठ घालणार आहोत. आणि आता आपण हा छान असा मसाला मिक्स करून घेऊया की जेणेकरून आपल्या हे वांग्यामध्ये हा मसाला छान असा परत जाईल आतमध्ये व वांगं छान लागेल. तर आता आपण छान हे मिक्स करूया. तर आता आपण हे वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया. वांगी छान अशी धुवून घ्यायची आहेत. तर आता आपण हा बनवलेला मसाला असा या वांग्यामध्ये भरूया. शक्यतो चमच्याने भरण्यापेक्षा हातानेच भरायचा, म्हणजे छान असा तो मसाला बसला जातो वांग्यांमध्ये. तर बघू शकता आपण असं हे छान असं वांगं भरून घ्यायचं आहे. तर आता इथे मी सगळी वांगी भरून घेते. बघू शकता इथे मी वांगी सगळी अशी भरून घेतलेली आहेत आणि आपला हा मसाला उरलेला आहे. तर आता आपण ह्या वांगी फोडणी देताना आपण हा मसाला वापरणार आहोत. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. शकता मी इथे छान असा आपला कुकर गरम करायला ठेवलेला आहे इंडक्शनवरती.
आता आपण सर्वप्रथम यामध्ये घालूया कमीत कमी 3 पळी तेल घालायचं आहे. पळी बघू शकता तुम्ही एवढी आहे. आपण याने 3 पळी तेल घालून घेऊया. इथे मी 3 पळी तेल घातलेलं आहे. आता आपण छान तेल कडकडीत गरम होऊन देऊया. तर आता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. आपण आता यामध्ये आपला उरलेला मसाला घालून घेऊया. बघू शकता मसाला छान असा भाजतोय. आपण छान एकसारखा परतून घेऊया. बघू शकता आता आपला मसाला कसा झालेला आहे एकसारखा. काय होतं याच्यामध्ये आपण आधी कांदा लसूण मसाला टाकल्यामुळे हे असं लालसर होतं. किती छान असा मसाला भाजला जातो. सगळ्यात महत्त्वाचं एखादी रेसिपी आपण बनवत असतो ना तेव्हा त्यामध्ये आपण ती किती मनापासून बनवतो, त्याचबरोबर त्या मसाला आपण किती प्रेमाने आपल्या घरातल्यांसाठी जेवण बनवतो ही भावनासुद्धा अतिशय महत्त्वाची असते. आणि त्याचबरोबर आपली बनवण्याची पद्धत, तसंच आपण किती छान असं ते भाजतोय मनापासून, त्यावर ते अवलंबून असतं. तर आता आपण बघू शकता आपला मसाला कसा छान असा भाजतोय. मसाला छान भाजून घेऊया आधी. आपला मसाला इथे भाजलेला आहे. आपण आता यामध्ये ही वांगी टाकूया. बघू शकता वांगी अशी मी सर्व इथं टाकलेली आहे. माझ्याकडून एक वांग कट झालेलं आहे चुकून. तर बघा आपला मसाला कसा छान असा भाजलेला आहे. अतिशय सुवासिक असा घमघमाट पसरलेला आहे ह्या मसाल्याचा. खूप छान असा वास येतो ह्या मसाल्याचा. आणि यामध्ये काही आपण वेगळं टाकलेलं नाही आहे. सर्व घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हे मसाला वांग बनवणार आहोत. बघू शकता आपण हे छान असं भाजून देऊया. यामध्ये 5 मिनिटं असं भाजून द्यायचं म्हणजे छान असा मसाला वांग्यामध्ये शोषला जातो. आता वांगी आपली छान अशी भाजलेली आहे. आता आपण यामध्ये आपला चुलबुला मसाला घालूया, जो की आपला सर्वात छान असा लागणारा घरकुल मसाला आहे. अतिशय माफक दरामध्ये 1 रुपयाला ती पुडी मिळते, पण त्या पुडीची जी चव आहे ना ती आपल्या वांग्याला लाजवाब करून टाकते. तुमच्याकडे जर दुसरा कोणता मसाला असेल तर तुम्ही तो वापरू शकता. बघू शकता इथं वांगं आपलं थोडं खाली लागलेलं आहे मसाला. तर आता आपण यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालणार आहोत. तर आता मी इथे ह्या वाटीच्या प्रमाणाने 4 वाट्या पाणी घालणार आहे. तुम्हाला किती कमी जास्त वाटेल त्या ह्यांना आवडीने तुम्ही घालू शकता. बघू शकता आपल्या वांग्याला कसा कट आलेला आहे. शक्यतो वांगं बनवताना ना कुकरमध्येच बनवावं म्हणजे पटकन शिजतं. पातेल्यामध्ये बनवताना काय होतं कित्येक वेळा वेळ जातो. कढईमध्ये बनवलं तरी वेळ जातो आणि आपल्याकडे आजकाल बघितलं तर वेळ खूप कमी आहे. कुकरमध्ये हे छान वांगं बघू शकता तुम्ही कट कसा आलेला आहे. आपण आता छान असं हे उकळून घेऊया. असं हे वांगं बघू शकता तुम्ही कसं झालं आहे. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. आपण घेतलं होतं मागाशी ते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 3 चमचे घेतलेले. छान अशी आपल्याला ही ग्रेव्ही भाजी बनते. मसाला वांगं हे कसं त्याच्यामध्ये जर आपल्याला मसालाच लागला नाही तर मग काय मजा ते वांगं खाण्यात. तर आता बघू शकता वास इतका छान दरवळला आहे, खूप सुगंधी. तुम्ही बनवून बघा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे हे वांगं. बघू शकता आपल्या वांग्याचा कसा कलर आलेला आहे. तर चला आता आपण याला झाकण लावून 3 शिट्ट्या काढूया. 3 शिट्ट्यांमध्ये लगेच हे वांगं शिजतं. जर समजा वांगी खूप जुनी असतील किंवा मोठी असतील तर 4-5 शिट्ट्या काढू शकता. पण ह्या ताज्या वांग्यांसाठी आपल्याला कमीत कमी 3 शिट्ट्यांमध्ये हे वांगं छान असं शिजतं. तर चला आपण आता झाकण लावून बघूया किती वेळ जातो आहे वांगी शिजायला. बघू शकता आपल्या कुकरला छान अशी वाफ बसलेली. शकता मी इंडक्शनवरती 2 नंबरच्या ह्याच्यावरती ठेवलेलं आहे म्हणजे थोडा वेळ जाईल पण होतं फास्ट पण. तर चला आपण आता इथे 3 शिट्ट्या काढून घेऊया. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर कुकर आपला अजूनही गरम आहे. कुकर छान असा गार होऊन देऊया आणि त्यानंतर आपण हे काढूया. बघू शकता वांगं आपलं असं इथं तयार झालेलं आहे. तर बघू शकता आपलं छान असं झणझणीत वांगं तयार झालेलं आहे.
तर बघू शकता तुम्ही 3 शिट्ट्यांमध्ये माझं वांगं कसं भाजलं गेलेलं आहे, पूर्णपणे शिजलं आहे. नक्कीच तुम्ही हे असं वांगं बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ते वांगं कसं वाटलं. धन्यवाद.